सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज. आणि कॅम्पसाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा कॅन्सर पेशंटला लागणाऱ्या उपचारासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे याची सर्व माहिती या साईटवरती तुम्हाला मिळेल. आपण कॅन्सर प्रिव्हेंट पण करू शकतो. आपण त्याला जर इनकेस तुम्हाला कॅन्सर झाला पण त्याला आपण ट्रीटही करू शकतो. सगळ्या गाठी कॅन्सरच्या नसतात. गाठ आली म्हणजे ती कॅन्सरच आहे असंही नाही. माझ्यापेक्षा लहान असणारी 10 वर्ष लहान असणारी माझी बहीण तिने दुर्लक्ष केलं जे एकाच घरामध्ये. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा आणि इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच तहसील कार्यालय तळा, तळा नगरपंचायत, तालुका आरोग्य कार्यालय व डॉक्टर्स असोसिएशन तळा यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी व रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी तहसीलदार श्री अण्णप्पा कनशेट्टी, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मंगेश देशमुख, चित्राताई साळसकर, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉक्टर श्रीनिवास वेदक, गोम वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख, तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ अस्मिता भोरावकर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापती सौ अर्चना तांबे, डॉक्टर कुरुक्कर, श्री खातू, शिर्के गुरुजी, श्री बैकर, प्राचार्य डॉक्टर निंबाळकर, इंडियन कॅन्सर सोसायटीचे मॅनेजर श्री अशोक चव्हाण, कॅम्प कोऑर्डिनेटर श्री सुधाकर चौगुले, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर नीना पटवर्धन, डेंटल सर्जन डॉक्टर विशाल पंजाबी, फिजिशियन डॉक्टर प्रियांका राठोड, अटेंडंट हनीफ शेख, शंकर बहादूर, सौ ज्योती भांगरे, सौ सविता सरवदे, अंकुश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिराचे सलग 2 दिवस मोफत आयोजन केले होते. या शिबिरात तळा तालुक्यातील 125 शिबिरार्थींनी आपल्या आरोग्याची तपासणी केली असून तपासणी केलेल्या एकाही रुग्णाला कॅन्सरची लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शिबिरात पुरुषांसाठी संपूर्ण शारीरिक तपासणी, मौखिक अर्थात तोंडाचा कॅन्सर तपासणी, स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी, VIA, गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, स्त्री तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्तनाच्या कॅन्सरची तपासणी आदी तपासण्या मोफत तपासणी करून कॅन्सर होऊ नये याबाबत मार्गदर्शन केले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मी अशोक चव्हाण गेली 40 वर्ष या इंडियन कॅन्सर सोसायटीमध्ये स्क्रीनिंग डिपार्टमेंट हँडल करतोय. आता स्क्रीनिंग डिपार्टमेंटचा आमचा मेन उद्देश आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन लोकांच्या डोर स्टेपला जाऊन त्यांची कॅन्सर तपासणी म्हणजे कॅन्सर शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करणे हा आमचा मेन उद्देश आहे. याचा मेन उद्देश की लोकांच्या मनात कॅन्सरबद्दल असणारी जी भीती ती भीती दूर करणे हा आमचा मेन उद्देश आहे. कारण कॅन्सरला जर आपण वेळेस शोध लावू शकलो किंवा त्याचा पकडू शकलो तर त्याच्यावर 100% उपचार होऊन तो माणूस 100% बरा होतो. पण जर का उशीर झाला तर त्याचे स्टेप्स असतात. ज्याचे स्टेप्स वाढल्या तर आपण त्याला फक्त कंट्रोल करू शकतो, पूर्ण क्युअर करू शकत नाही. म्हणून ह्या क्युअर करण्यासाठी जो खर्च असतो तो अफाट आहे आणि त्यासाठी मग लोकांना आपलं घरदार विकावं लागते, त्यांची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. हे असं होऊ नये या सर्वांपासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून कॅन्सर तपासण्या शिबिर आयोजित करतो. आणि आज तळा येथे तळे विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने आज इकडे 2 दिवसाचं शिबिर होतं, काल आणि आज. आणि खरोखर आम्ही या शिक्षण मंडळाचे आभार मानतो की त्यांनी या पुढाकार घेऊन हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ कालच्या दिवशी आम्हाला 8 लोक ओरलचे सस्पेक्ट म्हणजे ज्यांना कॅन्सर सदृश्य लक्षण आहेत अशी 8 लोक आम्हाला सापडली. आता त्यांच्या पुढच्या तपासणीसाठी आम्ही त्यांना एकतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवणार किंवा मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये बनवणार. जर याच्यातून एखादी कॅन्सरचं कन्फर्म केस निघाली तर अशा लोकांना आम्ही शासकीय योजनातून त्यांच्या
उपचार करण्यासाठी, त्यांचा मोफत उपचार करण्यासाठी त्यांना आम्ही मदत करून देणार. शिवाय आमच्या ट्रस्टच्या माध्यमातूनही त्यांना आम्ही काही फायनान्शियल एड देणार. पण त्यांचा पूर्ण फॉलोअप करून आम्ही त्यांचा शेवटपर्यंत त्यांचा कॅन्सर तपासणी होईपर्यंत त्यांचा पूर्ण फॉलोअप करणार आणि त्यांना मोटिवेट करत राहणार. हा आमचा मेन उद्देश आहे. धन्यवाद. आपल्याकडे कोणकोणत्या कॅन्सरचे उपचार होतात? आपल्याकडे ऑल टाईपचे कॅन्सर उपचार होतात, पण कॅम्पमध्ये फक्त आपण तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर हे कॅन्सरवर आम्ही फोकस करतो. कारण ह्या 3 कॅन्सरचं भारतामध्ये प्रमाण जास्त आहे आणि ह्या 3 कॅन्सरनेच मृत्यूचं प्रमाण पण भारतामध्ये जास्त आहे आणि हे कॅन्सर आपण कॅम्पमध्ये डिटेक्ट करू शकतो. कॅन्सर सोसायटी गेली 70 वर्ष या कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी कार्य करते आहे. तर समजा एखादा गरीब पेशंट असेल, त्याची शासकीय रुग्णालयामध्ये किंवा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जे ट्रीटमेंट चालू असेल आणि त्यांना जर काय फायनान्ससाठी अडचण येत असेल तर त्यांनी इंडियन कॅन्सर सोसायटी 74 जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परेल, मुंबई 12 या ठिकाणी आमच्या मेडिकल सोशल वर्करला येऊन भेटावं. त्यांना इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने काही प्रमाणात आर्थिक मदत, उपचारासाठी लागणारी आर्थिक मदत केली जाईल. तसंच जर एखादा पेशंट जर लहान बाळ असेल किंवा त्याला कोणी म्हणजे 18 वर्षाचं जर बाळ असेल आणि त्याला शिक्षणासाठी जरी त्याला खर्च लागत असेल तरी इंडियन कॅन्सर सोसायटीला ते कॉन्टॅक्ट करू शकतात. इंडियन कॅन्सर सोसायटी अशा पेशंटना शिक्षणासाठीही मदत करते. आणि जर कॅम्प म्हणजे कसं आहे, ते लोकांना कॅन्सर म्हटलं की डॉक्टरकडे जाण्यापेक्षा जर डॉक्टर आपल्या दारी आला तर ॲटलिस्ट ते चेक तर करून घेतात. जर ज्या लोकांना जर असे कॅम्प करायचे असतील, म्हणजे इंडियन कॅन्सर सोसायटी जर पिवळे रेशनधारक आणि केशरी रेशनधारक अशा लोकांसाठी जर कॅम्प करायचे असेल तर फ्रीमध्ये म्हणजे मोफत कॅम्प करते. तर असे कोणाला जर मोफत कॅम्प करत असतील तर त्यांनी इंडियन कॅन्सर सोसायटीला कॉन्टॅक्ट करावं. आमची वेबसाईट आहे www.indiancancersociety.org. ह्या वेबसाईटवर गेल्यावरती तुम्हाला पूर्ण इंडियन कॅन्सर सोसायटीची माहिती मिळेल आणि कॅम्पसाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा कॅन्सर पेशंटला लागणाऱ्या उपचारासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ह्याची सर्व माहिती या साईटवरती तुम्हाला मिळेल. तर प्रत्येकाने ही साईट ओपन करून बघावी आणि तुम्हाला जी काय मदत असेल त्याप्रमाणे तुम्ही आमच्या सोसायटीला कॉन्टॅक्ट करावं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका राठोड. मी इंडियन कॅन्सर सोसायटीला जॉईन झालेली आहे. आपण कॅन्सर प्रिव्हेंट पण करू शकतो. आपण त्याला जर इनकेस तुम्हाला कॅन्सर झाला पण त्याला आपण ट्रीटही करू शकतो. पण आपण ट्रीट करण्यापेक्षा आपण त्यांना प्रिव्हेंट कसं करायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आमचा एकच उद्देश असतो की आपण आमचं स्क्रीनिंग कॅम्पचा एकच उद्देश असतो की आपल्याला लगेच कॅन्सर पेशंटला कॅन्सर होतोय आणि झालाय ते आपण लगेच त्यांना आपल्याला कळतं स्क्रीनिंगच्या थ्रू. तर सर्वायकल कॅन्सर मोस्टली आपल्या इंडियामध्ये गर्भपिशवीचा कॅन्सर हा 40% प्रमाणात आहे आणि ब्रेस्ट स्तनाचा कॅन्सर हा 44% आहे. तर आपण सर्वायकल कॅन्सरचं स्क्रीनिंग जर केलं तर आपल्याला कळतं की या पेशंट या बाईला हा सर्वायकल कॅन्सर आहे आणि ती लगेच ट्रीटमेंट घेऊ शकते. आणि स्तनाचं कॅन्सर बाई घरी पण तिचं स्वतःहून तिला कळू शकतं की तिला आतमध्ये गाठ आहे की नाही. हे सगळं ती स्वतःहून तिच्या घरी बसल्याही करू शकते. आणि जर तिला समजलं की तिच्या स्तनाला हात लावून तिला असं वाटतं की तिला कुठेतरी गाठ आहे तर ती लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट करून लगेच तिची पुढची ट्रीटमेंट नाही तर इन्व्हेस्टिगेशन आपण करू शकतो त्यांची. आणि जर कुठलीही महिला जर ते लग्न झालं नसेल त्यांचं तर त्याच्या अगोदर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्याचं इंजेक्शन वॅक्सिन भेटतं ते घेऊ शकतात. त्याच्याने त्यांना सर्वायकल कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि जरी इन केस ते म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे तर ते डेली म्हणजे वर्षातून एकदा तरी त्यांचं सर्व्हिक्स चेक करावं. डॉक्टरांकडे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं वर्षातून एकदा सर्व्हिक्स म्हणजे त्या गर्भपिशवी त्यांचं तपासणी करावे जेणेकरून ते पुढे त्यांना काही प्रॉब्लेम नको व्हायला. काय पुढे जाऊन जर कॅन्सर जर असेल त्यांना तर पुढे ते लेट स्टेजमध्ये त्यांना दिसायला नको. अगोदरच कुठल्या अर्ली स्टेजमध्ये ते डिटेक्ट होऊन त्याची चांगली ट्रीटमेंट होऊन जायला पाहिजे हेच आमचा उद्देश आहे. आणि बस. कॅन्सरशी माझा फार घनिष्ठ संबंध आहे. या तळ्यामध्येच 1967 साली माझ्या आईला
शंका आली की आपल्याला एक गाठ आलेली आहे. माझी आई काहीही शिकलेली नव्हती, तरी पण एक जाणकार किंवा त्यावेळेला किर्लोस्कर मधले गोष्टी यायच्या, त्या कोणाकडून तरी वाचून घेऊन किंवा स्वतःही मग ती रफटफ करत वाचत असे आणि त्यातून तिला कळलं की ही आलेली गाठ आपल्याला वेगळी आहे. आणि तळ्यामधल्या डॉक्टर शृंगारपुरे डॉक्टरांना एक बाई असून स्तनाचा तपासणी करायला तिने सांगितलं आणि त्यातून निदान झालं आणि 1 महिन्याच्या आत तिच्यावर उपचार झाले आणि पुढे 40 वर्ष तिने त्या कॅन्सरला लढा दिला. अशा या कॅन्सरशी हा एक अनुभव आणि दुसरा अनुभव माझ्यापेक्षा लहान असणारी 10 वर्ष लहान असणारी माझी बहीण, तिने दुर्लक्ष केलं. म्हणजे एकाच घरामध्ये तिने दुर्लक्ष केलं आणि ती एक वर्षभराच्या आत देवाकडे गेली. तर हा शब्द ऐकला की कोणालाही खूप भीती वाटते की आता ह्याच्यापुढे कसं होणार किंवा आपल्या पूर्ण कुटुंबाचं कसं होणार. आणि त्यात तर जी बाई असेल कुटुंबातली तिच्यावर पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. तर कॅन्सर ह्या शब्दाला घाबरून न जाता आपण त्याच्या होऊ नये एक प्रिव्हेन्शन पार्ट म्हणजे होऊच नये असे पण काही उपाय आहेत की आपण आपलं जीवन कशा प्रकारे जगायला पाहिजे, काही गोष्टी टाळायला पाहिजे. आणि जर का काही झालंच आपल्याला तर ते ओळखता आलं पाहिजे की काहीतरी वेगळं होतंय जे कदाचित कॅन्सर असू शकतं. तर आमची इंडियन कॅन्सर सोसायटी या माध्यमातर्फे आमचे बरेच डॉक्टर्स आहेत जे या कामाकरता आम्ही झटत आहोत आणि त्याच्याकरता डिटेक्शन ज्या कॅन्सर आहे हे सिद्ध करायला काही आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन तपास उपलब्ध आहेत. शासकीय यंत्रणे अंतर्गत सुद्धा छोट्याच्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात आल्या की हे काहीतरी वेगळं आहे, हे नॉर्मल नाही आहे. एवढं जरी कळलं तरी सुद्धा त्याच्या पुढे चाचण्या करून आपण कॅन्सर टाळू शकतो. कारण हा कॅन्सर झाला म्हणजे ती पेशी आपल्याच शरीरातल्या पेशी ज्या नॉर्मल पेशी असतात त्याच्यामध्ये हे चेंजेस होत जाऊन हळूहळू हळूहळू त्याचा कॅन्सर होतो. त्याला खूप काळ लागतो. सगळेच कॅन्सर 1-2 दिवसात किंवा काही महिन्यात असे नसतात होणारे. त्या आता गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर हे 2 मोठे कॅन्सर आपल्या भारतीय महिलांमध्ये आढळतात आणि त्यापासून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 44% आहे. एवढं मोठं प्रमाण आहे कारण माहितीच नाहीये की काय होतं आणि कशा प्रकारे हे टाळता येईल याच्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे हे टाळता येणारे 2 कॅन्सर आहेत. तर त्याच्याबद्दल आम्ही जनजागृती करत असतो की महिलांनी आपली तपासणी करून घ्यावी. वर्षातनं एकदा तरी काही महिलांनी येऊन डॉक्टरकडे जाऊन त्यांना आणि माहिती पाहिजे की आपल्याला काय होतंय. जे डॉक्टरांना सांगितलं आपण तर ते आपल्या चाचणी करून आपलं निदान करतील आणि जर कॅन्सरचं निदान झालं तर सुद्धा घाबरून न जाता त्याच्या भरपूर स्टेजेस असतात आणि काही स्टेजेस ऑफ द कॅन्सर हा पूर्णपणे त्याचे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि टाटा कॅन्सरमध्ये खूप पूर्ण भारतातनं खूप पेशंट होतात पण त्यांना माहिती नसतं म्हणून ते लास्ट स्टेजला येतात आणि खूपच त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो, त्या बाईंना त्रास होतो. तर हे जे 2 कॅन्सर आहेत स्तनाचे आणि गर्भाशयाच्या मुखाचे, ह्याच्यामधला स्तनाचा कॅन्सर हा सगळ्यात मोठा कॅन्सर आहे आपल्या भारतीय महिलांमध्ये. आणि हा कॅन्सर टाळायला महिला स्वतः तपासणी करू शकतात. त्याला आम्ही सेल्फ एक्झामिनेशन, त्या बाईला स्वतःलाच माहिती पडलं की मी काय मला वेगळं दिसतंय. जसं मॅडमनी सांगितलं की त्यांच्या आईला शंका आली ती गाठ बघून की गाठ वेगळी आहे. तर ते आम्ही प्रत्येक बाईला तपासताना सांगतो की तू अशा प्रकारे रोज महिन्यातनं एकदा आंघोळ करताना किंवा त्या एकांतात असताना स्वतःचं तपासणी कर स्वतःच्या हाताने आणि गाठ लागली तर डॉक्टरांकडे लवकरात लवकर जा आणि त्याच्यापुढे तपासण्या करून की आपण ठरवू शकतो. सगळ्या गाठी कॅन्सरच्या नसतात.
गाठ आली म्हणजे ती कॅन्सरच आहे असंही नाही. गाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर त्या गाठींचं निदान डॉक्टर करू शकतात की ही कॅन्सरची आहे की नाही. जर निघाली त्याची ट्रीटमेंट आहे, जर नाही निघाली काही गाठी विरघळणाऱ्या गाठी असतात. अशाही गाठी आहेत की सगळ्या कॅन्सर नाही आणि त्या निघून जातात. त्याची औषधं आहेत अवेलेबल. तो एक प्रकार आहे. आणि बायकांनी स्वतःची स्वच्छता राखणं म्हणजे आपल्या योनीमार्ग आणि जिथून तो कॅन्सर होतो हे पहिलं इन्फेक्शनमुळे होतं. तर त्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे किंवा काही आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यावरची औषधं अवेलेबल आहेत. ते इन्फेक्शन जर पहिलं ट्रीटमेंट घेतली तर पुढे कॅन्सरच होत नाही. तर नॉर्मली काय असतं, नॉर्मल पेशीमध्ये थोडंसं ॲबनॉर्मल होतं. त्या ॲबनॉर्मल स्टेजला मेडिसिन अवेलेबल आहे. ते ट्रीट झालं तर ते परत नॉर्मल पेशी होऊ शकतात. ॲबनॉर्मल कंडिशनमधून आपण परत नॉर्मलला आणू शकतो. ते समजा ट्रीटमेंट घेतली नाही किंवा लक्षात आलं नाही किंवा डॉक्टरांकडे जायला उशीर झाला तर मग त्या ॲबनॉर्मल पेशी प्री कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीची स्टेज ती प्री कॅन्सर, तिथे सुद्धा काही टाळता येणाऱ्या काही सोयी आहेत की पूर्ण कॅन्सर होऊ नये म्हणून. तर अशा आणि मग त्याची लास्ट स्टेज म्हणजे काहीच नाही केलं तर मग कॅन्सर होतो, ज्याला 7 ते 8 वर्ष लागतात. म्हणजे आपल्या हातात भरपूर वेळ आहे त्या गोष्टी टाळायला. कॅन्सर होण्यापासून आधीच्या स्टेजमधल्या सगळ्या गोष्टींना मेडिसिन ट्रीटमेंट अवेलेबल आहे. हे जर लक्षात आलं आणि गावागावात तशा सोयी झाल्या तर तिथल्या मला असं म्हणायचं की ज्या सगळ्यांनाच मुंबईला येणं शक्य नसतं तर आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे गावागावात जाऊन त्यांच्या तपासण्या करतो. तसंच माझं असं मत आहे की इथल्या गावातले डॉक्टर त्यांना सुद्धा जर कळलं की काय प्रकारे टेस्ट होऊ शकतात, कारण काही गोष्टी इतक्या सोप्या आहेत की मुद्दा मुंबईला जायची गरज नाही. काही निदान झालं, ॲबनॉर्मल निघालं तर त्याच्या पुढे तुम्ही येऊ शकता. पण त्याच्या आधीच्या काही ज्या टेस्ट आहेत ज्या इथल्या इथे होऊ शकतात. कोणत्याही आजार निवारण किंवा रोग निदान प्रक्रियेमध्ये किंवा रोगाच्या उपचार पद्धतीमध्ये रोग निदान ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती रोग निदान कुठल्या वेळी किंवा रोगाच्या कुठल्या स्टेजमध्ये आपण निदान करतो ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. जर रोग निदान जर प्राथमिक स्वरूपात झालं तर त्या रोगाचा प्रभाव किंवा रोगामुळे होणारे दुष्परिणाम हे नक्कीच टाळता येतात. कॅन्सर हा अत्यंत दुर्धर आजार आतापर्यंत समजला गेलेला आहे किंवा आपण म्हणतो दुर्धर आजार आहे कॅन्सर. या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये प्राथमिक निदान प्रक्रिया व्हावी किंवा प्राथमिक निदान रोगाचं व्हावं की पूर्वी तो माणूस कॅन्सर झाला असं समजत असत. तर माझ्या आईला पण कॅन्सर होऊन गेला. शेवटच्या स्टेपला आम्ही गेलो परंतु काही उपयोग झाला नाही. मुंबईला डॉक्टर बडके यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं की आता तू आईला ने हा उपयोग घाल, काय बाकी करण्याच्या मार्गात होण. पण आता तसं नाही. आता कॅन्सर झाला की तो रोग कॅन्सर होतो. रोग तो कॅन्सर होतो. असे चिकार उदाहरण दिसत आहेत की कॅन्सर झालेली माणसं आता पूर्णपणे चांगल्या प्रकारे जातात, चांगल्या प्रकारे त्यांचं जनजीवन उपभोगत आहे. गणितबाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अशा या रोग निदान शिबिरात आदरणीय सचिव यांनी मंगेश यांनी जास्त पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम इथं पार पडतोय. 7 ते 8 हजार रुपये ज्यासाठी लागतात आणि मुंबईला जाण्यासाठी 5-6 हजार रुपये म्हणजे कमीत कमी 15 ते 20 हजार रुपयावरती ही तेच जाते. त्या आपल्या गणितबाग शिक्षण प्रसारक मंडळ नगरपंचायत तहसील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आपण हा कार्यक्रम घडवतोय. हे मोफत होत आहे. त्याचा मनापासून मी आनंद व्यक्त करतो कारण नागरिक म्हणून, कारण माझ्या कळ्यातल्या नागरिकांना या सुविधा इथे मोफत मिळत आहेत. आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये कॅन्सर म्हटला का आम्ही कॅन्सर मेला का मेला, कॅन्सर झाला का मेला एवढी भीती असायची त्यावेळी. परंतु नंतर हळूहळू असे शोध लागत गेले की त्याच्यामधनं कॅन्सरचा पेशंट हा मरत नाही, तो जेवढं त्याचं आयुष्य देवाने दिलं आहे तेवढा जगतो. एवढा आता झालेला आहे. माझ्या घरामध्ये माझ्यावर असा प्रसंग आला, पण आम्ही डॉक्टर असल्यामुळं त्यातनं आम्ही वाचलो. माझी मिसेस डॉक्टर रफिया यांच्या छातीमध्ये एक छोटीशी गाठ झाली, पण त्वरित जवळजवळ 1 महिन्यामध्ये डायग्नोसिस त्यांनी केलं स्वतः की मला काहीतरी वेगळी गाठ आहे, ती काही इन्फेक्शनची किंवा नाही. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो.
त्यांनी टेस्ट केल्यावर कॅन्सरची ब्रेस्ट कॅन्सर म्हणाले. ताबडतोब ऑपरेशन केलं होतं. त्याला 10 वर्ष झाले, अजून त्या ठणठणीत तुमच्यासमोर बसलेले आहे. ग्रामीण भागात समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, कॅन्सर म्हणजे आपल्या घरातल्या खांबाला किंवा त्याला वाळवी लागते, तर आपण त्याला दुर्लक्ष करतो आणि मग वेळ अशी येते की सगळं घर पडण्याची वेळ. तसेच आता मे महिना येणार, आंबा सुरू झाला. एखादा आंबा नासकाने असतो कुठेतरी, आपल्याला ओळखायला येत नाही. तर आता हे जे डॉक्टर आलेत ना, हे विशेष दुसरे कोणी नाही आहे. हे साध्या डॉक्टरांच्या पेक्षा त्यांचा हाच फरक की त्यांना नेमकं कळतं की ही वाळवी नंतर नाश करणार आहे किंवा हा आंबा संपूर्ण पेटीचा नाश करणार आहे, हे यांना अगोदर कळतं. त्यामुळे माणूस मरत नाही. आपण कॅन्सरच्या निदानाचा याच्या संदर्भात आज जो 2 दिवस हे शिबिर घेतलं, त्या शिबिरासाठी आलेल्या डॉक्टर्स व त्यांचे टाटा कॅन्सर इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या सहयोगाने आपण या तळा परिसरामधले कॅन्सरच्या दृष्टीने, कॅन्सर म्हणजे काय ही जी भीती वाटते त्या दृष्टीने प्राथमिक स्टेजला जर कॅन्सर असेल तर तो दूर केला जाऊ शकतो, ही लोकांना समजण्यासाठी किंवा त्यांच्या या कॅन्सर झाल्यानंतर या भागातील गरीब व शेतकरी कुटुंबांना तिथेपर्यंत पोचता येत नाही, त्याचा सिव्हिअरनेस त्याचा हे करून त्याचे इथनं जे कॅन्सर पेशंट जातात ते 3ऱ्या-4थ्या स्टेजमध्ये जातात. मग त्यांची ती परिस्थिती बदलली जात नाही किंवा त्याच्यातनं मग ते आणखीन हे, आणि त्यामुळे भीती वाटते. आणि त्यामुळे आज जो पेशंट आहे किंवा काय आहेत, आपण कॅन्सर म्हटल्यानंतर एक घाबरून जातो आणि तिथे तपासणीला सुद्धा येत नाही. पण म्हणून आज या इंडियन कॅन्सर सोसायटी हे गावोगाव अशा पद्धतीचे कॅम्प करते. मी सुद्धा थोडं काही खूप काही त्यांच्याकडनं शिकले. मी 35 वर्ष इथं प्रॅक्टिस करते. मी काय मोठी डॉक्टरी नाही आहे, होमिओपॅथ आहे, पण थोडंसं हॉस्पिटल माझ्याकडे आहे आणि त्यांच्यामुळे मला खूप म्हणजे इंटरनल त्यांनी काय काय मला दाखवलं, खूप बरं वाटलं. आणि या वयात पण मला असं शिकता आलं, इथं येऊन ते फार बरं वाटलं. सत्य पोलीस टाइम्स, पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज.